गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. तुम्हाला आजचा दिवस चांगला जाओ, आनंदाचा जाओ. माझी देवपूजा झाली मैत्रिणींनो छानपैकी. बघा इतकं फ्रेश वाटायले सकाळी सकाळी. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि मेन म्हणजे माझ्या मैत्रिणींनो ह्याच्यामध्ये फुल तयार झालंय. वातीचं फुल इतकं छान दिसायलंय ना. असं फुल तयार झालेलं खूप शुभ असतंय मैत्रिणींनो. चला आता बैपन भारी देवा, बैपन भारी बैपन भारी चला मैत्रिणी, मी घेते चहा करून. सकाळपासून मी चहा घेतला एकदा, डबलचा चहा राहिलाय माझा. तर चहा प्या वाटायलाय. आज काय झाले की थंडी पण आमच्या इकडे एवढी पडली ना,
थंडी पडली. या अशा कचऱ्याने ना घरात चिलट येते. चिलट येईल तर स्टँड आणलेलं आहे मी ह्याचं मोबाईलचं, पण ह्या स्टँडचा काहीच उपयोग नाही मैत्रीण. लगेच लुक हलते ती. वाटते मोबाईल पडलं तर स्क्रीनच जायचं काम आहे. लुक एक्स्ट्राची भांडी. काय करा मैत्रीण, पसारा तर होतच आहे. किती बी आवरलं तरी बी. लसूण नाही मैत्रीण, मला लसूण आणायचं आहे. दारावर बी नाही लसूण. चहा करते आता एकदा. झाडं काढल्यात आता. हॉलमधले पंखे पुसायचे. माझ्या पोराचं बी आज एवढं दुखायले कालपासून. रात्रीचं जेवण नाही, काही नाही. गोळी घेतली, चहा बिस्किट खाल्ली आणि गोळी दिली त्याला. आता उठलाय. आता कसलंच असं समोर आणू देणं झालं. दुपारी खाल्लं होतं. काय खाल्लं होतं की दुपारी? दुपारी मी नेमकी कांद्याची पात केली ती. मी बी काल जेवले नाही मैत्रिणीनं. मला कांद्याची पात बिलकुल आवडत नाही. मी बी जेवले नाही. मी काहीतरी खाल्लं नाही. वरण आणि चपाती खाल्ली मी. आणि तिने टोचून अर्धी चपाती खाल्ली. चहा घ्यायचा तुला? अद्रक टाकून नाश्त्याला करू का? कुठं? अक्कलकोट. जय जायचं व्यायाम करायला. चला मैत्रिणी, चहा घेते आता एकदा. या मैत्रिणींनो चहा घ्यायला